तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय गणपती आणायला आणि बघा सोबत कोण कोण आहे. शिवदादा आलाय मुंबईवरून आणि हा आता आपला बघा तर असा लुक केलाय. आज छान कुर्ता घातलाय, बाकी कोणीच कुर्ता नाही घातला, नंतर घालणार आहे. आता फक्त गणपती आणायला चाललो. गणपती बसवायचा टाइम संध्याकाळीच असतो आमचा दरवर्षी, त्यामुळे आम्ही संध्याकाळी बसणार आहे. आणि इकडे बघा आज आयफोन आहे आमच्याकडे. आयफोन आज सगळे फोटो याच्यात निघणार आहे आयफोनमध्ये आणि व्हिडिओ. अरे बाबा जास्तच निघून राहिलो. तर इथे व्हिडिओ फोटो सगळे याच्यात निघणार आहे आज. हॅलो. आणि हा जो ब्लॉग आहे हा याच्यातच राहील, फक्त उभे व्हिडिओ फोटो याच्यात काढेल. तर इथे आपण आपली गाडी पार्क केली, कारण या अंदरच्या साईडला आपण गाडी आणू शकत नाही, कारण इथून आता सर्व गणपती एक एक करून निघणार आहेत आणि इकडे कार अलाउड नाही आहे. तर कार आपण पार्क केली आणि आपण आपले जातो आहे आता मूर्तिकाराकडे, ज्यांनी आपली मूर्ती बनवलेली आहे. तर त्यांच्याकडे जातो आहे आपली मूर्ती घेण्यासाठी, कारण हे बघा इथे एक एक मूर्ती जात आहे आणि जितक्या लवकर आपल्याला मूर्ती इथून निघायचं आहे घेऊन, कारण खूप गर्दी होणार आहे इथे. आता हे बघा एक एक ट्रॅक्टर अंदर येतो मूर्तीसाठी आणि सर्वजण आपापली मूर्ती घेऊन जातात. खूप घाई लागते मूर्ती न्यायची सर्वांना, कारण एकदा गर्दी झाली इथे की निघणं मुश्किल आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत. मूर्ती तुम्ही रील्समध्ये आणि शॉर्ट्समध्ये बघितली होती, त्यामुळे आता मी डायरेक्ट दाखवतोय. आणि तसंही माझ्या मूर्तीचं थोडं काम बाकी होतं, त्यामुळे मी इथे आल्यावर शूट काढले होते. तर आपल्या मूर्तीसारख्या इतरही मूर्त्या इथे होत्या, पण आपल्या मूर्तीत आणि इतर मूर्तीतली खासियतच ही होती, कारण आपण मूर्तींना जे आहे ओरिजिनल लुक येण्यासाठी आपण बाप्पाच्या मूर्तीला कपडे वगैरे घालून त्यांना सांगितलं होतं की आम्हाला बाप्पाची मूर्ती हे कपड्यांमध्येच हवी आहे. तर फेटा वगैरे सर्व असं सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीने त्यांनी सुंदर अशी मूर्ती केली. आणि सर्वात भारी मूर्ती ह्या मूर्तिकारांकडची आपलीच होती. आणि जो तो आपल्या मूर्तीला बघत होता, मला विचारत होता तुम्ही कसं काय हे आयडिया वगैरे. म्हटलं माझ्या डोक्यात अशी आयडिया नव्हती, फक्त एवढंच होतं की मला मूर्ती पाहिजे सजवलेली. आणि थोडंफार मी त्यांना एक आयडिया दिली होती की कृष्णाचं असल्यामुळे कसं काय एक व्हिडिओज पाठवला होता त्यांना, असा फेटा झाला तर छान होईल. आणि त्यांनी प्रयत्न केला आणि इथे खूप लोक फोटोज वगैरे काढत होते. खूप सुंदर यार, खूपच आवडली मला बाप्पाची मूर्ती, खूप जबरदस्त. आणि तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आम्ही यात यार लाल कपडा किंवा येल्लो कपडा जो आपण गणपतीच्या अंगावर टाकून घरी नेतो, कारण गणपतीवर जो आहे असं म्हणतात बाहेरचं जे आहे चंद्राचा प्रकाश नाही पडला पाहिजे असंही असतं. तर अशा काही गोष्टी असतात, त्यामुळे आपण बाप्पांना कधीही झाकून घरी नेतो आणि घरी नेल्यावरच बाप्पांची जेव्हा आपण स्थापना करतो तेव्हाच बाप्पांना जे आहे आपण चेहरा बघतो. तर असं असतं. पण आजकाल जेवढ्याही मूर्त्यांचे आगमन होतात, छोटी असो मोठी असो, ते सर्व मूर्त्या आधीच आपण बघून घेतो स्थापना व्हायच्या आधी. असंच माझ्याही मूर्तीत झालं आणि यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं, नाहीतर मी दरवर्षी कपडा वगैरे टाकून आणतो, पण यावर्षी आपल्याकडे कपडाही नव्हता आणि त्यांनी कॅरी बॅग दिली तेही त्यावर आपल्याला टाकणी झाली नाही. फक्त घाई झाली होती आपली गाडी काढायची कारण तिथून. आणि इथे जो तो बघा लोक आपल्या गणपतीच्या मूर्तीलाच बघत होते, कारण सगळ्यात भारीच म्हणू शकतो, एकदम सुंदर असा लुक आपल्या बाप्पाचा दिसत होता आणि मला तर खूप जास्त आवडला. आणि माझ्याकडच्या दरवर्षीच्या मूर्त्या ज्या त्या अशाच असतात, ओरिजिनल फेटा वगैरे ह्या रूपामध्ये. तुम्ही मागचे व्लॉग पाहिले असणार, माझी मागच्या वर्षीची मूर्ती तर याहीपेक्षा सुंदर होती. पण असं म्हणायलाच नाही पाहिजे, तसं तर सर्व मूर्त्या बाप्पांच्या सुंदर आहे, पण माझ्या मते जी मला आवडली ती मागच्या वर्षीची मूर्ती तर खूप जास्तच सुंदर होती. आणि यावर्षी मला जी मूर्ती खरोखर माझ्या मनाची मूर्ती जी हवी होती, ही तर माझ्या मनाचीच आहे कारण ही मीच दिली होती, पण जी मला हवी होती ती या वेळेवर कॅन्सल झाली होती. त्यामुळे मग मला ही दुसरी मूर्ती आणि आधीच बुक करून यासाठीच ठेवतो मी, कारण मग वेळेवर काय होतं आपल्याला आपल्या आवडीचे बाप्पा घरात आणता येत नाहीत. तसे तर बाप्पाच्या मूर्त्या आता मी नेहमीच म्हणतो सर्व चांगल्या असतात, सर्वांची इच्छा असते की मला उलट कमेंट येतीलच, असे लोक म्हणतीलही की तुला असं का वाटतं की हे मूर्ती चांगली. ते असं काही नाही, मलाही सर्व मूर्त्या सारख्याच. आता माझ्याही मित्रांकडे मूर्ती गणपती बसले, तर मलाही सर्वांकडच्या मूर्त्या खूप आवडल्या आणि माझ्याकडची सर्वांना आवडली. तर एक असते आपली इच्छा की यार एवढ्या यांनी आपण आणतोय. आणि माझ्या इथे कसं आहे माहिती आहे का, मी एक वर्ष मूर्ती ठेवतो, फक्त मागच्या लास्ट इयर मी मूर्ती ठेवू शकलो नाही, पण वर्षभर मूर्ती ठेवतो. तर इथे बघा आता आम्ही घरी आलोय आणि इथे मम्मी आरतीची तयारी करते आणि इथे आमच्या आत्या आलेल्या आहेत, आत्याचा मुलगा अक्षय वगैरे खूप जण मेंबर्स आहेत आणि आरतीला तर आणखी मेंबर येणार आहेत. तर इथे आई छान आता पूजा वगैरे करणार आहे. तर बघा परत घरच्यांसाठी म्हणून फक्त एक घरी कापड आणलेला होता, म्हणजे घराजवळच आम्ही लाल कापड टाकला मूर्तीवर आणि आता तो काढला आणि इथे छान असं आगमन होत आहे आमच्या बाप्पाचं घरामध्ये. मी आता डायरेक्ट इथे ठेवतो 2 मिनिट बंगडीवर. गणपती बाप्पा बस
तर इथे बाप्पांना आम्ही घरात आणलं, पण आम्ही स्थापना करायची राहू दिली होती, कारण आम्हाला जानवं वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या बाकी राहिल्या होत्या, पूजेचे साहित्य आणायचं. तर त्यासाठी मी निघालो. निघायच्या आधी इतक्या जोराचा पाऊस येऊन गेला यार, म्हणजे बरं की आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणली, आमचे फोटो व्हिडिओ सगळं काढून झालं आणि नुकतं झालं आणि असं घरात बाप्पांची मूर्ती नेली आणि तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला. तर इथे मी आता निघालो आहे आपल्या मार्केटमध्ये, काही थोडंफार सामान घ्यायचं आहे आणि जानवं वगैरे जे गणपतीला आपण घालतो ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बाप्पांची एक छोटीशी मूर्ती घ्यायची आहे जी की विसर्जन करणार, आणि ही मोठी मूर्ती आपण वर्षभर घरी ठेवणार, असं माझं दरवर्षी असतं. तर मी मागच्या वर्षी नाही ठेवू शकलो घरच्यांमुळे, घरच्यांनी नाही ऐकलं, पण यावर्षी तरी ठेवणार आहे. दरवर्षी ठेवतो, याआधी पण ठेवलेली आहे, पण मागच्याच वर्षी असं झालं की विसर्जन करावं लागलं बाप्पाचं, तेव्हा मी जास्त असा फोर्स नाही केला. पण यावर्षी मी नक्कीच ठेवणार, मला खूप आवडलेली आहे बाप्पाची मूर्ती. सो इथे आपण आलो आहे, छोटेसे बाप्पाच्या मूर्त्या आहेत, खूप सुंदर आहेत. तर त्या बघत आहे कुठली छान आहे तर एखादी छान अशी छोटीशी बाप्पाची मूर्ती आपण घेऊया आणि आपण घरी एक छान असं डेकोरेशन केलेलं आहे, त्या डेकोरेशनमध्ये ठेवायची आहे बाप्पाची मूर्ती. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल मी कशा आणि कुठे ठेवायचे तर हे छोटी बाप्पाची मूर्ती. तर इथे खूप छान असं वादन सुरू होतं आणि प्रत्येकजण आपले गणपती बाप्पांना घरी घेऊन जात होतं. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहे, उंदीर पण किती छान आहेत आणि बाप्पाच्या मूर्त्या पण किती सुंदर आहेत. तर तुमच्याकडे बसला की नाही गणपती बाप्पा मला नक्की सांगा. आणि हो, मी अकोल्यातले गणपती बघायला जाणार आहे. अकोल्यातले जे काही पेंडॉलवाले लोक किंवा ज्यांच्याकडे खूप सुंदर असं गल्लीमध्ये असो किंवा मोठा असो असा गणपती बाप्पाचं जे स्थापना होते किंवा 10 दिवस गणपती बाप्पाची तिथे पूजा होते, अशा ठिकाणी मी नक्की जाणार आहे. तर तुमच्या पेंडॉलचं नाव, तुमच्या एरियाचं नाव मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. होऊ शकेल तर मला इन्स्टालाही फॉलो करा, तुम्ही तिथेही मला मेसेज करू शकता आणि तिथेही तुम्ही मला सांगू शकता की तुमच्या पेंडॉलचं नाव किंवा तुमचा कॉन्टॅक्ट मला करू शकता तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट, मी बोलेल तिथे. आणि मला जर ॲड्रेस नाही सापडला तर तुमच्याकडे येण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करेल, जर तुम्ही स्वतः मला पेंडॉलचे नावं वगैरे सांगितली तर. इथे बघा, आता मी घरी आलो सगळं साहित्य घेऊन, छोटे बाप्पाची मूर्ती आणली छान आणि आपलं जानवं वगैरे आणि काही आणखी डेकोरेशनचं सामान जे आणायचं होतं ते आणलं. आणि इथे जे आहे सुरुवातीला आपण सुपारीचे जे गणपती असतात त्यांची पूजा करतो, त्यानंतर कळसाची करतो, असं एक एक स्टेप बाय स्टेप सर्वांकडेच असतं आणि अथर्वशीर्ष ते म्हटलं जातं आणि पूजा चालू असते. सो तुमच्याकडे कशी होते, अशीच होते का मला नक्की सांगा. तर आमच्याकडे अशा टाईपनी आम्ही करतो दरवर्षी, मला आईच सांगते कसं करायचं, कारण आम्ही कुठले पंडित वगैरे बोलावत नाही घरी. आम्हाला म्हणजे माझ्या आईलाच, मला तर एवढं माहिती, पण माझ्या आईला सर्व पूजा वगैरे येतात आणि आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राचे आहे आमच्या घरासमोर, त्या हिशोबाने तिथे जशा पूजा सांगितल्या जातात आम्ही तशाच पूजा इथे घरी करतो. तर तिथे सर्व पूजाच्या ज्या विधी असतात त्या आधीच सांगितल्या जातात, ती गणपती बाप्पाची स्थापना कशी केली जाते, बाकी सर्व वर्षभरातले जेवढे आपले नवरात्री असो, पूजा असो, सर्व गोष्टी ज्या असतात त्यांची जे एक नित्यसेवा असते ते त्यामध्ये दिलेली, सर्व पूजांचे विधी दिलेले असतात आणि त्यानुसारच आम्ही इथे पूजा करत असतो. तर आता चला बघूया कशी होते आमच्याकडे बाप्पाची स्थापना. तर हा पप्पाला म्हणतो तो, मी घ्यायला घातला बोक्यानं, हा पप्पाला दिला होता.
वेळेवर राहू दे म्हणते मंगल मूर्ती मोरया. आला रे आला गणपती आला. आले आले डाबके वाशी आली ना. गणपती आवडला ना खूप जास्त. नाही तर हर वेळेस तो म्हणजे एवढा एवढं हे आपला हात गेले कामातून आज. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा सगळं माझं आहे. इकडे काहीच नाहीये. इकडे काहीच नाहीये. गाड्या चालवले पोरांना आतापर्यंत. एक गणपती पाहिजे पुढे बसलाय बैलगाडी. नाना गणपती बैलगाडी ते आमचा. अशी मी हे दाखवायला प्रयत्न केले. कप आहे त्याच्यात लाईट लावली पण त्यातले खाली झाली. आणखी लाइटिंग लावावं लागते त्याच्यात. कप कडकते कलर केला. येणारे म्हणा यार त्याला थोड्या वेळसाठी आरती येणार. मोदक गीत गाणं नाही इकडे आणले आहे दुसरे मला वाटतं तुम्ही आणले मला दिसले नाही मी आपण आले. रस्त्यात लाइटिंग बीटिंग चालूच करते. काय म्हणते दादा माहिती नाही पक्षी टिक्का लागला. कोण माहिती म्हटलं कोण नाही येत आता. पहिले गणपतीचा वाढदिवस गणपतीचा प्रसाद काय करतो हे पात्र अरुणा काले गौरव. अरे आपले आता या लक्षच नाही पप्पाचं करेक्ट आहे ना त्यामुळे तुमचं लागेल. हे भाजी वाटत नाही का. हा कशाचा प्रसाद असते. हा गणपतीचा आवडीचा असते का. बरं इथं ठेवू का गणपती जवळ. गोड नाही वाटलेलं आहे का. गोड गोड देतात. हा हा मी हे याला ठिकाणी लावलं मी. बनवलेले लोक पावले म्हणून पहिलेच आणून ठेवले. पावले त्यांना अंदर या ना सगळे. ते पावले दिसले की चला चला आता लग्न लागते असं आहे ते. आपाजीला नाही आवडत तिला करे. सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी चढते महाराष्ट्रावराची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव.
नागचित गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट ओम स्वामी गणराया ज्ञानी वारुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन भव सिंधू हातरण्या नौका तव चरण स्वामी दास गणूंचे मान्य करा कवन ओम स्वामी गणरा किशोर काका घ्या आरती घ्या स्वामी गणराया अवतरला श्री भुवर जडमूळ ताराया दुनिया जळ निर्मळवा हे जुडजुडा जय देव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाडू आरती ओ वाडू कर्पूर ओ वाडू कर्पूर गौरा जय देव जय अग्रांबर खनिवार सुंदर मदनारी पंचानन मनमोहन विजन सुखकारी कोटीचे बीज वाचे उच्चारी कोटी रत्नाम शास्त्रांतरी जय देव श्री शंकरा हो स्वामी शंकरा शंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय तुकडे करणं त्याचे किंचित सेवा भजन पूजन हे घडले तव चरणी गोविंदा प्रेमी श्री भक्तांची कर दीन दयाळा घ्या ना फुल घ्या ना घ्या पुढे अक्काला दे रे फुल अक्षता पुष्पांजली ही तुम्हार्पिते श्री कृष्णास दया तव सुरुवात मिळाली त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तळ्यांचा कडकडाट करून स्वागत करावं. धन्यवाद. आज करतो टाळ्यांचा आवाज कमी येत आहे. पैशांचा आवाज जास्त करा. जसा आज आपल्या बाप्पांचा वाढदिवस आहे तसाच आज आमच्या पप्पांचाही वाढदिवस आहे. म्हणजे आपल्या बाप्पांची इकडे स्थापना झाली आणि इकडे आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे. तर इथे केक वगैरे वैभवदानीचे योगदानी आणला होता आणि आता केक कट करायचा प्रोग्राम होणार. पप्पाचा किंवा मम्मीचा बर्थडे हा गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी येत असतो. मम्मीचाही बर्थडे 2-3 दिवसांनी आहे आता. तर 2-4 दिवसाचा फरक आहे मम्मी आणि पप्पांच्या बर्थडेमध्ये. तर आम्ही बहुतेकदा एकाच दिवशी सेलिब्रेट करतो दोघांचाही. आणि आज इथे बाप्पांचं आगमन झालं त्यामुळे आज विशेष दिवसही होता आपला खास. त्यामुळे आणि सगळेजण घरी होते पण अवेलेबल, म्हणजे सगळे मेंबर हजर होते. त्यामुळे आज करायचाच होता. आणि इकडे आजी जी आहे ती आपली ओवाळत आहे छान पप्पांना. प्रत्येकजण ओवाळणार आणि मग पप्पा केक वगैरे कट करणार. सो फायनली आपले बाप्पाही आले आणि पप्पाचाही बर्थडे होत आहे. सो आजचा व्लॉग कसा वाटलाय मला नक्की एकदा कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हालाच मिळेल. आणि आता इथे आम्ही जेवण वगैरेही करू. तर व्लॉगचा जो एंड आहे तो मी इथेच करतोय. थोडंफार तुम्हाला हसी मजाक पुढचा ऐकवतो आणि व्लॉग इथेच एंड करतो. आणि लवकरच आपला गणपतीचा जो व्लॉग आहे म्हणजे गणपती दर्शन, अकोल्याचे गणपती दर्शन, पूर्ण महाराष्ट्राचे नाही अकोल्याचे. तर आपण अकोल्यातले जेवढेही पेंडॉल आहे सर्व पेंडॉलकडे जाणार आहे. मी नेहमी सांगत आहे की तुमच्या पेंडॉलचे नाव तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, कॉन्टॅक्ट करा, मी नक्की येईल. आणि कोणी इच्छुक असेल माझ्यासोबत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण सोबत फिरायला तर त्यांनीही मला इन्स्टाला मेसेज करा, मी त्यांनाही घेऊन सोबत जाईल गणपती बाप्पाचं दर्शन करायला. तर नक्कीच चला, मजा येईल. सगळे सोबत असले तर आणखी मजा येईल. खूप छान असा व्लॉग होत जातील आपल्या पुढे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येतील. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. हा इकडे बघा, फोटो काढा, फोटो. आवाज मिळत असतो काय करते. तर इथे पप्पाच्या बर्थडे निमित्त सर्वांसाठी हॉटेलमधून छान भाज्या आणल्या होत्या आणि सर्वांचे जेवण इथे आमचे तर झाले होते, लेडीजचे चालले होते. सो कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.